नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही आरती करून झाल्यानंतर सगळ्यांकडे आरती देत असते. त्याच वेळेला आता तिला खूप विचित्र असं वाटत असतं आणि तिला बाबांची खूप आठवण येत असते. त्याच वेळेला तिथे आता अर्णव आलेला असतो आणि अर्णव हा आरतीच्या ताटावरून ओवाळणी करून स्वतःला आशीर्वाद घेत असतो. आणि तेवढ्यातच इथे आता अर्णव ईश्वरीकडे बघणार, तेवढ्यातच ईश्वरीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि ईश्वरी अगदी रागाने त्याच्याकडे बघायला लागते. अर्णव आल्याबरोबर नमू पण अगदी आश्चर्याने तिकडे बघते आणि जयू आत्या तिला तर फारच राग आलेला असतो. त्यानंतर आता ईश्वरी म्हणते की तुम्ही इथे काय करताय? तुमचं इथे काय काम आहे? तुम्हाला सांगितलं होतं ना, अजिबातच कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत. मग तुम्ही इथे काय करताय? असं ईश्वरी रागानेच त्याला विचारते. त्यावेळेला अर्णव म्हणतो की माझं इथे काम आहे म्हणून मी इथे आलो आहे. तुला काहीतरी मी सत्याची जाणीव करून द्यायला आलो आहे. ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला सांगितलेलं, मला तुमचं काहीही ऐकायचं नाही आहे, तरीही तुम्ही इथे वारंवार का मला भेटायला येत आहे? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला तुला हेच सांगायचं आहे की तू जे त्या राकेशबरोबर लग्न करतेस ते लग्न तू करू नकोस, कारण तो माणूस चांगला नाही आहे. ईश्वरी म्हणते की नाही, मी तुमचं का ऐकू? काय गरज आहे तुम्हाला हे सगळं सांगण्याची? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुमच्या कोणत्याही गोष्टीवर मला विश्वास नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मी सिंदूर, तुला विश्वास ठेवावाच लागेल, कारण तो माणूस काय आहे हे मी त्याला चांगलंच ओळखतो. त्यामुळे काही झालं तरीही तुला त्याच्या या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागेल. तुला त्याच्याशी लग्न करता येणार नाही. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, तुम्ही काही म्हणालात ना, तरीही हे लग्न मला करायचंच आहे, कारण त्यांचं आणि माझं होणारं लग्न हे विधिलिखित आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हे विधिलिखित आहे ना, ते मी मोडेनच काही झालं तरीही. आणि लक्षात ठेव, हे जे काही आहे तू म्हणतेस ते विधिलिखित नाही आहे आणि त्यासाठी मी तुला एक पुरावा द्यायला तयार आहे. हा अर्णवराजे शिर्के हे विधिलिखित मोडणार, असं सरळ आता तो बोलून दाखवतो आणि मोबाईल काढतो. तेव्हा नम्रता त्याच्याकडे बघतच राहते, कारण अर्णव आता काय दाखवतो याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असतात आणि सगळेजणं त्याच्याकडे आता बघत असतात. त्याच वेळेला अर्णव हा मोबाईल घेतो आणि तो ईश्वरीला तो मोबाईल दाखवतो आणि मोबाईल बघितल्यानंतर समोरच त्याला फोटो दिसतो. आता अंजलीचा आणि राकेशचा तो फोटो दिसल्यानंतर ती बघतच राहते आणि म्हणते की हे काय आहे सगळं? तेव्हा मग तो म्हणतो की ओळख ना, अंजलीताई आहे, ही माझी अंजलीताई. आणि हा कोण? हा राकेश. ती म्हणते की हे कसं काही शक्य आहे? तेव्हा तो म्हणतो की बघ ना, राकेश आहे तो, राकेश नायक उर्फ राजेश भोसले. तेव्हा हे ऐकल्यावरती तिला धक्काच बसतो. ते म्हणते की हे कसं शक्य होऊ शकतं? हे काय आहे? असं म्हणून तिच्या डोळ्यामध्ये आत्ता पाणी येतं आणि खूप घाबरते. काय करावं हे तिला काही सुचत नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की बघ, मी तुला म्हणालो होतो ना की राकेश नायक उर्फ राजेश जिजू, म्हणूनच मी तुला या सगळ्यापासून लांब करत होतो की तुझं लग्न या माणसाशी व्हायला नको म्हणून. परंतु तू दुसरा काही पर्याय सोडला नाहीस माझ्याकडे. मला तुला सरळ सगळं सांगावं लागलं. इतके दिवस मी तुला हे सगळं सत्य सांगत होते, परंतु सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु तू ते ऐकलं नाहीस. हा बघ, हा माणूस आहे ज्याने माझ्या ताईला फसवलं आहे. आता तो तुलाही फसवायला निघाला आहे. माहीत नाही अजून किती लोकांना फसवलं आहे त्याने. हा जो आहे राकेश नायक, तो फार फार बेकार माणूस आहे आणि त्याने खोटं खोटं आश्वासनं देऊन वकिलाचं नाटक करून माझ्या ताईची फसवणूक केली आहे, तिच्याशी लग्न केली. आता 4 वर्ष झालेत त्या गोष्टींना. त्यानंतर आता तो तुझ्या मागे लागला आहे, तुझ्याशी लग्न करण्यासाठी तो मागे लागला आहे. परंतु हे सगळं सत्य मी तुझ्यापासून किती दिवस झाले लपवत होतो, परंतु आज मला ते सांगावं लागलं. तेव्हा आता ईश्वरी पटकन नमूच्या हातात ताट देते आणि तिला अगदी थरकाप उडाल्यासारखं झालेलं असतं, चक्कर येऊन खाली पडणार असते. तेवढ्यातच अर्णव आता पटकन ईश्वरीला धरतो. ती म्हणते की काय आहे, तुम्ही हे काय बोलताय? अर्णव म्हणतो की हो, हे खरं आहे. ईश्वरी म्हणते की जर हे खरं असेल, हा फोटो खरा असेल, तर मी आत्ता जाऊन ताईला जाब विचारते, अंजली ताईला. तेव्हा मग तो म्हणतो की ईश्वरी, अगं तू ताईला विचारणार आहेस यामागचं सत्य? तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का, मी ह्याचे सगळं काही सांगतोय त्यावर? तेव्हा ती म्हणते की नाही, बिलकुल नाही, तुमच्यावर विश्वासच नाही आहे. जोपर्यंत मी ताईशी कन्फर्म करणार नाही तोपर्यंत मी यावर विश्वास ठेवणार नाही. ईश्वरी आता तावतावाने निघालेली असते आणि अर्णव पण तिच्या मागे मागे असतो. अर्णव म्हणतो की थांब ईश्वरी, थांब प्लीज, काहीही बोलू नकोस. तेव्हा मग अंजली म्हणते की 1 मिनिट चिंटू, अरे काय झाले तिला, बघू दे तरी.
मला सांग ईश्वरी, काय झालं आहे? तू इतकी का रागावलेली आहेस? ती म्हणते की ताई, मला जरा तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो ईश्वरी, बोल ना, काय झालं आहे? अर्णव तिला थांबवत असतो, परंतु ती गप्प उपसत नसते. ईश्वरी म्हणते की ताई, मला सांगा तुम्ही की हा फोटो, मी तुम्हाला एक फोटो दाखवते तो फोटो फक्त कोणाचा आहे ते मला तुम्ही सांगा. तेव्हा मग ती म्हणते की हो, सांग ना ईश्वरी, काय झालं आहे? असं का वाटतंय तुला की तुझ्याशी मी खोटं बोलेन? सांग मला काय झालं आहे? तेव्हा मग ती म्हणते की तुमच्या नवऱ्याचं नाव काय आहे? तेव्हा ती सांगते की राजेश. राजेश आहे माझ्या नवऱ्याचं नाव. त्यावेळेला मग आता ईश्वरी ही अर्णवचा खेचून घेतलेला फोन लगेचच घेते आणि मग अर्णवला तो फोटो मी ती दाखवायला सांगते, परंतु अर्णव दाखवत नसतो. म्हणून ती मोबाईल घेते आणि मोबाईल घेऊन तो फोटो आता दाखवायला लागते आणि म्हणते की हा बघा ताई, हा फोटो बघा, याच्यावरून तुम्हाला काय वाटतं आहे, हा कोण आहे? तेव्हा मग ती फोटो दाखवल्यावर म्हणते की अगं, हा माझा नवरा आहे, आमच्या लग्नातला फोटो आहे हा, आणि राजेश भोसले माझ्या नवऱ्याचं नाव. हे ऐकल्यावर ईश्वरीला धक्काच बसतो आणि ईश्वरीला तिच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. कशाप्रकारे राकेश तिच्या आयुष्यात आला होता. तो म्हणायचा की मी इथे नवीन आहे आणि माझं इथे कोणीही नाही आहे. माझं गेल्या महिन्यांचं 6 का 3 महिन्यांचं भाडं थकलं आहे. त्यामुळे मला तिथून त्या माणसाने काढून टाकलं. त्याचबरोबर मी आता इथे राहायला मिळू शकतं का? या सगळ्या गोष्टी तिला आता आठवतात. आणि राकेश एकदा त्याने स्वतः ईश्वरीवर हल्ला पण केलेला होता. परंतु अर्णवने योग्य वेळी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा ईश्वरी ही त्याच्या घरी एकदा गेली, तो पळ काढल्यामुळे दिसला नव्हता. ईश्वरी घरी गेल्यानंतर त्याचा तो काळ्या रंगाचा मास्क दिसलेला होता आणि ईश्वरीला त्याचं सत्य अर्धवट समजलेलं होतं. ईश्वरी म्हणते की म्हणजे खरंच हा तुमचा नवरा आहे? तेव्हा मग अंजली म्हणते की हो, अगं काय झालं, हा माझा नवरा आहे, तू अशी का बोलतीयेस? तेव्हा मग ईश्वरीला अर्णव तिथून खुणावत असतो आणि बोलत असतो की प्लीज मिस इंदौर, स्टॉप इट. आता तरी तुला हे सत्य कळलं आहे ना, प्लीज तू पुढे काही बोलू नकोस. तरीही आता तो सांगण्याचा प्रयत्न करताना अडवत असताना ईश्वरी ही बोलूनच जात असते. ती म्हणते की नाही अंजलीताई, आपली खूप मोठी फसवणूक होती आहे, हा माणूस आपल्याला फसवतोय. तेव्हा ईश्वरीच्या डोळ्यातून नुसतं अश्रूंच्या धाराच वाहत असतात. तेव्हा मग अंजली म्हणते की काय झालं ईश्वरी, अगं तू अशी का, म्हणजेच तू का रडतीयेस? नक्की काय झालं आहे या माणसाच्या बाबतीत? अगं हा माझा नवरा आहे, राजेश भोसले. ती म्हणते की नाही ताई, अहो हाच माझा होणारा नवरा आहे, यानेच माझ्याशी लग्न करण्याची मागणी घातली आहे. असं म्हटल्यावर आता सगळ्यांना धक्का बसतो की काय, म्हणजेच आपला जावई हा ईश्वरीशी लग्न करायला बघतोय. याने वल्लरी आणि बाकीच्या सगळ्यांनाही धक्काच बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की ताई, तुम्हाला माहीत नाही आहे, हा माणूस ना आपली खूप मोठी फसवणूक करतोय. अगोदर तुमच्याशी लग्न केलं आहे, आता तो मला लग्नाचं आमिष दाखवतोय आणि माझ्याशी लग्न करणार असं म्हणतोय. माझ्याशिवाय कोणी नाही आहे असं सांगतोय, अनाथ आहे असं सांगतोय आणि मला फसवतोय. हे ऐकल्यावर आता सगळेच धक्क्यात जातात, कारण राजेशची खरी बाजू आता सगळ्यांना समजलेली असते. ती म्हणते की काय बोलतेस तू? अगं आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत आता, आणि 4 वर्षापूर्वीचाच फोटो होता तो. आणि नक्की हे सगळं खरं आहे? हा माझा नवरा तुझ्याशी लग्न? तेव्हा ती म्हणते की हो ताई, तो माझ्याकडे राकेश नायक म्हणून आला आहे आणि मला खूप फसवलं आहे त्याने. मला, माझ्या कुटुंबाला, मी अनाथ आहे, माझं कोणी नाही असं सांगून त्याने खूप मोठी फसवणूक केली आहे आमची. मलाच कळत नाही आहे ताई की मी काय करू? मला खरंच खूप मोठं टेन्शन आलं यामध्ये की मी कसं करायचं आहे, काय करायचं आहे? या सगळ्या गोष्टींमध्ये माझी सगळी अडवणूक झालेली आहे. आणि थोड्या दिवसातच आमचं लग्न होणार होतं. जर आमच्या बाबांचं ॲक्सिडेंट झालं नसतं तर आमचं एव्हाना त्याने लग्नही लावून दिलं असतं, म्हणजे लग्नही करायची इच्छा होती त्याची. आणि परंतु बाबांच्या अपघातामुळे मी थांबलो आहे. तेव्हा मग ती म्हणते की हे काय बोलतेस तू ईश्वरी? ईश्वरी म्हणते की हो, खरं आहे ही गोष्ट, म्हणजे याचा अर्थ हा तुम्हाला फसवतोय, त्याबरोबर तुम्हाला तिथे सांगून माझ्या तिकडे येतो आणि मलाही फसवतोय. अंजली म्हणते की अगं ईश्वरी, असं कसं बोलू शकतेस तू? तेव्हा ती म्हणते की नाही ताई, हे खरं आहे, हा माणूस फसवा. अहो फसवतोय तो आपल्याला, आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय. साध्या भोळ्या मुलींना फसवतोय तो. अंजली म्हणायला लागते की ईश्वरी, अगं काय बोलतेस काय तू? हे खरं आहे का हे? म्हणजे राकेशच्या बाबतीत असं मी कसं ऐकून घेऊ? ती म्हणते की हो ताई, मला माहिती आहे, मला पण असाच धक्का बसला जेव्हा अर्णव सरांनी मला हा फोटो दाखवला की हा तुमचा नवरा आहे म्हणून. परंतु आता मी तुम्हाला जेव्हा विचारते तेव्हा माझा खरोखर विश्वास बसला या गोष्टीवर की हा माणूस आपल्याला फसवतोय.
तेव्हा मग अंजलीचा विश्वासच बसत नसतो. ती म्हणते की काय बोलतेस ईश्वरी तू? मी कसा विश्वास ठेवू या गोष्टीवर? तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. हे सगळं खरं आहे. तो आपल्याला फसवतोय. आपली खूप मोठी फसवणूक होती इथे. त्यामुळे प्लीज, प्लीज अशा प्रकारे तुम्ही नका राहू. तेव्हा अंजली म्हणते की नाही, असं होऊ नाही शकत. अगं मी आता प्रेग्नंट आहे आणि असं म्हणून तिलाही टेन्शन आलेलं असतं. ती म्हणते की असं कसं करू शकतात ते? तेव्हा ती म्हणते की असाच आहे तो माणूस. खूप मोठा फसवा आहे. आपल्याशी गोड बोलतो आणि गोड बोलून असं दाखवतो की त्याच्याशिवाय कोणीही चांगलं नाही आहे. तो इतका चांगला माणूस आहे असं दाखवत राहतो. परंतु खरं तर तसं नाही आहे. तो खूप आगाऊ आणि नीच माणूस आहे आणि त्याच्यामुळे मला आता त्याचं सत्य समजलं आहे आणि त्याने तुम्हालाही असंच फसवलं असणार की मी गरीब आहे, मी अनाथ आहे आणि माझं असं तसं या सगळ्या गोष्टी बोलून तो खूप गोड बोलतो आपल्याशी आणि आपल्याला मोहात पाडतो. आणि तुमच्याशी तसंच केलं आहे ना त्याने? सांगा मला, तुमच्याशी तसंच वागला ना तो? अगदी असाच वागतो. आणि मग नक्की त्याच्या मनात काय असतं हे आपल्यालाही ओळखणं कठीण होऊन बसतं. सगळ्या गोष्टींची अगदी चांगली काळजी घेतो. आपल्याला दाखवतो की आपल्याला त्याला आपली खूप काळजी आहे. परंतु तसं नसतं. आत्ता मला लक्षात आलं आहे की नक्की त्याचं खरं रूप काय आहे ते. इतके दिवस मला काही जाणवत नव्हतं, परंतु आता आता एक गोष्ट मला समजायला लागली आहे की हे सगळं तो करतोय, हे कशासाठी करतोय म्हणून. आणि तिकडे तो मला ईश्वरीजी अशी हाक मारून म्हणून फसवत राहतो आणि इथे तुम्हाला अंजली असं म्हणून फसवत राहतोय. माझ्याशी तिकडे लग्न करायचं म्हणतोय आणि इथे तुमच्याशी असं वागतोय. त्यामुळे काही झालं तरीही आपण त्याला शांत बसू द्यायचं नाही आहे. तेव्हा मग अर्णवलाही इथे रडायला येत असतं, कारण अंजलीची अवस्था वाईट होणार हे त्याला कळलेलं असतं. तेव्हा मग अंजलीला त्याचं आठवत असतं. तो बोललेला असतो की अंजली, अगं माझं तुझ्याशिवाय आहे तरी कोण? तूच आहेस फक्त माझी. त्यानंतर मग ईश्वरी आता म्हणजेच माझी होणार, तिला मला भेटायला जायचं असणार. असं ऐकल्यानंतर एकदा अंजलीने ते ऐकलेलं होतं आणि अंजली त्याला विचारत होती की काय हो, कोणाशी बोलताय तुम्ही? कोणाशी भेटायला जायचं आहे आणि कोणाशी भेटण्याची आतुरता लागली आहे? तेव्हा मग तो म्हणतो की अगं आणखी कोणाला भेटायचं होतं, तुलाच भेटायचं होतं म्हणून इथे लगबगीने निघून आलो. आणि हो, उद्या मला कदाचित लांब जावं लागणार आहे कोर्टाच्या कामासाठी, त्यामुळे मला लवकर यायला काही जमणार नाही. असे सगळे त्याचे जे कारण असतात ती कारणं अंजलीला आठवतात आणि आता तिलाही विश्वास बसायला लागलेला असतो की हा आपल्याला माणूस फसवतोय. काही झालं तरीही याच्याविषयी कुठल्याही प्रकारचा संबंध आता होता, लग्न आहे, शिवाय त्याच्याबरोबर त्याचं मूल आहे आपल्या पोटात, हे वाढतं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवतात. नंतर मग तिला राकेशचं बोलणं आठवतं. माझं तुझ्याशिवाय या जगामध्ये कोणीही नाही आहे. अंजली तूच आहेस फक्त माझ्यासाठी आणि हीच माझी फॅमिली आहे. आणि मला काही दिवसांसाठी थोडे दिवस बाहेर जावं लागतं आहे, त्यामुळे प्लीज तू सांभाळून घे. आणि त्याबरोबर सगळ्या त्या गोष्टी तिला आठवतात की कशाप्रकारे तो खोटी नाटकं करून बाहेर जात होता आणि बाहेर जाऊन तिच्याशीही खोटं बोलायचा. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई, माझ्यासोबतही हेच केलं आहे त्या माणसाने. मला फसवायचा आणि तुमच्याकडे यायचा आणि तुम्हाला फसवून माझ्याकडे यायचा. असंच वाटतं आहे मला. या सगळ्या गोष्टी खरं तर आत्ता समजल्यात म्हणून, नाहीतर त्या माणसाने माझ्याशी लग्न करायलाही कमी केलेलं नाही. आता बाबांचं ऑपरेशन आहे, म्हणजेच काही गोष्टी घडल्या त्यामुळे आमचं लग्न थांबलं, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. तो माणूस फसवा आहे ताई, फसवा. खूप मोठा फसवा आहे तो. अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आता अंजलीला हे सगळं ऐकून तिला जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो आणि ती तिथल्या तिथेच चक्कर येऊन खाली पडते. आता ती पडल्यामुळे सगळेजण तिच्याकडे धाव घेतात. अर्णव म्हणतो की ताई, ताई प्लीज उठ, काय झालं तुला? ताई उठ, असं म्हणून आता तो तिला उठवत असतो. परंतु अंजली आता बेशुद्धच असते आणि अर्णवला हा सगळा झालेला खरं तर एक भास आहे. आणि अर्णव ईश्वरीच्या घरीच अजून उभा आहे गणपतीच्या आरतीनंतर. तेव्हा ईश्वरी म्हणते की बोला, काय झालं, बोला ना. तुम्ही काय सांगत होतात आणि मला काय पुरावा दाखवत होतात? नक्की आत्ता मला सांगा. असं काय आहे जे तुम्ही लपवताय माझ्यापासून? आणि खरं सांगा, काय त्या मोबाईलमध्ये काय आहे ते दाखवा ना मला आणि पुढे जाऊ दे. सत्य नेमकं काय आहे ते मलाही समजू दे. काय झालं? सांगा ना, तुम्ही गप्प का झालात आता? असं ईश्वरी त्याला बोलून दाखवत असते. त्यावेळेला मग आता अर्णव शांतच होतो, कारण त्याला काय बोलायचं काहीही सुचत नाही आणि अंजलीचा चेहरा त्याला सतत समोरत असतो. जर हे सगळं झालं आणि अंजलीने जर पाहिलं तर काय होईल हा प्रश्न त्याला पडत असतो आणि त्यामुळे तो आता गप्पच असतो. ईश्वरी त्याला दाखवा म्हणते, परंतु तो काही ते दाखवत नाही. नंतर आता राकेश हा सारखा एम केला कॉल करत असतो आणि म्हणतो की हा माणूस कुठे राहिला
आणि हा मला सांगत होता की हा काम करणारे आज इतके लाखो पैसे दिलेत मी त्याला, मग आता अर्णवचं काम तो करणार आहे की नाही काय माहिती. आजच्या दिवसामध्ये त्याने हे काम काही केलं तरी केलंच पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल, असं म्हणून तो सारखा सारखा फोन लावत असतो. आणि त्याच वेळेला तो म्हणतो की काहीतरी केलं पाहिजे, आता माझ्या या बावळट बायकोला जरा बाजूला घेऊन तिच्याशी काहीतरी बोललं पाहिजे, त्याशिवाय आता काही शक्य नाही. तिला बाजूला घेतो आणि तिला काहीतरी गोष्टी बोलतो. त्यावरून लक्षात येईल की नक्की अर्णव गेला तरी कुठे. त्यावेळेला तो तिथे येतो आणि मामा आणि बाकीच्या सगळ्यांची छान मजा चालू असते. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि म्हणतो की अंजली, अगं काय करतेस, तुझा चेहरा बघ कसा दिसतोय तो, अगं थकल्यासारखी वाटतेस तू, त्यामुळे जरा खोलीमध्ये चल, तू आराम कर, सगळं काही व्यवस्थित तर चालू आहे. त्यावेळेला मग आता तो म्हणतो, म्हणजेच मामा म्हणतो की अहो जावई बापू असं काय बोलताय, बघितलं का किती चेहरा टवटवीत दिसतोय तिचा, फ्रेश दिसते. मग त्याबरोबर राकेश म्हणतो की कसं आहे ना, माझ्या बायकोचा असा फ्रेश आणि फुललेला चेहरा पाहिलाच मला खूप बरं वाटतं आणि तशीच ती खूप छान दिसते. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. राकेश म्हणतो की हो, ती फ्रेश तर दिसते, परंतु तिला थकवा आल्यासारखा दिसतोय मला. काय ना, अशा अवस्थेत जास्त धावपळ करणं हे गरजेचं नाही आहे ना, त्यामुळे तिला आराम करायचा असं म्हणतोय मी. त्यावेळेला ती म्हणते की अहो असं काय बोलताय तुम्ही, म्हणजे आराम मला बरं वाटतं आहे आता, म्हणजे तशी की मी फार थकलेली नाही आहे. दोघीच करत आहेत. इथे मामी आणि लावण्या दोघीजणीही मोदकाची तयारी करत आहेत, त्यामुळे मला इतकं फार काही थकायला झालेलं नाही आहे. तेव्हा त्यावर राकेश म्हणतो की परंतु मला अर्णव कुठे दिसत नाही आहे, तो गेला तरी कुठे. तेव्हा मामा पटकन बोलतो की काय माहिती, अर्णव ना एका कामासाठी कुठेतरी बाहेर गेला आहे जरा. तेव्हा राकेशला टेन्शन येऊ लागतं की कुठल्या कामासाठी, नेमका अर्णव हा बाहेर काही गडबड तर करणार नसेल ना जाऊन, तो काही करणार तर नसेल ना, याची भीती त्याला वाटत असते, म्हणून तो जरासा घाबरत असतो. तर इथे लावण्या ही मस्तपैकी उकडीच्या मोदकासाठी सारण तयार करत असते आणि मामी पीठ मळत असते. तर अर्णव तिथे गपचूप उभा असतो. तेव्हा मग जयवंत म्हणते की आहे का काही दाखवण्यासारखं, उगीचच नको ते आरोप लावू नका तुम्ही ते कोणावरही, आणि राकेशजींशी लग्न करू नका असं म्हणताय. बरं तुम्ही काय केलं तो, तुम्ही माझ्या दादासोबत काय वागलात आणि त्यामुळे मुद्दामच तुम्ही आम्हाला त्रास देताय का. आता पहिले माझ्या दादाचा अपघात घडवून आणलात, आता उगीच आमच्या घरात येऊन आम्हाला चांगल्या सणासुदीच्या दिवसाला त्रास देताय. काय करताय हे सगळं, तुम्हाला कळत नाही आहे का. त्यामुळे तुम्ही इथून आता निघा, इथे थांबण्याची काहीच गरज नाही, आलं का लक्षात तुमच्या, अजिबात इथे थांबू नका, असं ती त्याच्यावरती आता ओरडते. त्यावेळेला मग अर्णवला काय बोलायचं हे काही सुचत नाही, तो गप्पच उभा असतो. तर इथे आता लावण्य म्हणते की हे बघ, हे कसं वाटतंय, सारण कसं तयार झालं आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो लावण्य, एक गोष्ट लक्षात ठेव, उकड काढताना ना अगदी मस्त छान मऊसूत उकड काढायची, शिवाय जेव्हा तू मोदक करशील ना तेव्हा त्याची जी पारी असते ना ती अशी पातळ ठेवायची, आणि ती पारी तू पातळ ठेवलीस ना, मग मोदक करायला ना अशी इतकी मजा येते ना, खूपच मजा येते, आणि ते खायलाही तितकीच मजा येते, असं ती सांगत असते. त्यावेळेला मग आता राकेश हा सारखा अंजलीकडे बघत असतो, परंतु त्याच्या लक्षात येतं की काही झालं तरीही अंजली ही आराम करणाऱ्यातली नाही, म्हणून तो पुन्हा बोलतो की अंजली अगं काय झालं, तू नुसती इथे अशीच उभी आहेस, चल ना लवकर, काय झालं, तू आराम कर बघू. तेव्हा मग लावण्य म्हणते की जिजू राहू देत ना तिला, ती फ्रेश दिसते एकदम. तेव्हा त्यावर आकाश पण म्हणतो की हो जिजू, अहो या दोघींना शिकवणारी तीच तर आहे, या दोघीजणी तिच्याच गायडन्सखाली मोदक शिकतायत. मग मला सांगा, जर ती निघून गेली तर मग या मोदकांचं आणि नैवेद्याचं काय होणार बाप्पाच्या, त्यामुळे प्लीज तुम्ही घाई करू नका. तेव्हा मग तो म्हणतो की तसं नाही रे आकाश. तेव्हा मग मामा म्हणतो की हो आकाश अगदी बरोबर बोलतो आहेस, हिच्या मार्गदर्शनाखाली या दोघीजणीही लावण्या आणि वल्लरी मोदक बनवत आहेत. जर त्यांचा गायडरच नसेल तर काय करतील, आम्हाला सांगा, मोदक होणार आहेत का व्यवस्थित. तेव्हा लावण्य म्हणते की ओ तुम्ही असं काय बोलताय, जसं काय मला मोदक बनवतात येत नाहीत असं बोलताय तुम्ही. तेव्हा मग मामा म्हणतो की विसरलीस का गं वल्लरी, आता तू मोदक ऑनलाईन ऑर्डर करणार होतीस म्हणाली होतीस, तू बनवणारच नव्हतीस ना मोदक, म्हणून म्हटलं मी. तेव्हा मग ती म्हणते की हो ते करणार होते, पण आता मी बनवायला उभी राहिली आहे ना एकदम व्यवस्थितपणे. आणि हो तुम्ही अंजलीला काय सांगताय की ती आम्हाला शिकवते म्हणून, खरं तर अंजली तुला मोदक बनवायला कोणी शिकवलं सांग, मीच तर सांगायचे ना तुला सगळं. तेव्हा मग आता लगेच मामा म्हणायला लागतो की अच्छा असं आहे का, मग अगं अंजली बोल बोल हां, म्हणजे तिनेच मोदक शिकवलेत असं सांगा सगळ्यांना, बाकी काही नाही. तेव्हा मग आता लगेच मनातल्या मनातच ती हसायला लागते आणि वल्लरीला त्याचा राग यायला लागतो. कारण मामा म्हणतो की जरीही खोटं बोलायचं असलं तरीही बोल, कारण वल्लरीनेच तुला शिकवलेत असं खोटं खोटं सांग. तेव्हा आता सगळेजण हसायला लागतात. त्यानंतर मग आता अर्णव तिथे नाही म्हणून
तो विचार करायला लागतो राकेश की काय करायचं नेमकं. काही झालं तरी एमके आता त्याचं जर काम करत असेल तर मात्र अर्णव आजच्या दिवसात काही इथे राहणार नाही. त्याला पुन्हा काहीतरी होणार आणि त्याला पुन्हा पोलीस उचलून जाणार. काही झालं तरीही हे आता इतक्यात लवकर थांबणार नाही. फक्त एमकेने त्याचं काम केलं पाहिजे. एकदा की एमकेचं काम झालं की झालं. मग आता त्याच्या मनात विचार येतो की माझ्या इंदोरी जिलेबीकडे पण गणपती आहे, तिकडे गेलं पाहिजे. म्हणून आता तो लगेच अंजलीला म्हणतो की अंजली, मला जरा एक महत्त्वाचा कॉल आहे हां, मी आलोच, असं म्हणून तो तिथून निघून जातो. नंतर आता अर्णव गप्प असतो. तो तिथून काही न बोलता निघून चाललेला असतो. तो काहीच बोलत नाही आणि तो म्हणतो की काहीच नाही असं म्हणून तो निघून जात असताना ईश्वरी आता त्याच्या मागोमाग रागारागाने जात असते आणि जयवत्या नम्रता त्याला आवाज देत असतात की ईश्वरी थांब थांब, परंतु ती थांबत नाही आणि अर्णव आता बाहेर आलेला असतो. कारण काही झालं तरीही ताईच्या बाबतीतलं त्याला सगळ्यात मोठं सत्य जे असतं ते ईश्वरीला सांगायचं असतं. परंतु हा जो काही मोठा क्षण आलेला असतो त्यामुळे त्याला शांत बसावं लागतं. किती काही झालं तरीही या गोष्टींना त्याला मागे टाकावंच लागलेलं असतं. म्हणून तो गप्प बसलेला असतो. आणि त्याच वेळेला इथे आता अर्णव आल्याबरोबर ईश्वरी त्याच्या मागोमाग येते आणि अर्णवला नक्कीच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता हे तिच्या लक्षात आलेलं असतं. परंतु ती गप्प बसलेली असते. आता इथे ईश्वरी आणि घरातले सगळेजण मोदक करण्यासाठी बसलेले असतात आणि त्याच वेळेला नमू म्हणत असते की हे बघ, ही पारी बघ कशी छान झाली आहे. आणि सगळेजण अर्णवच्या येण्यामुळे गप्प बसलेले असतात. त्यावर आता जयवत्या म्हणते की किती मूर्ख आहे बघितलं ना, कसा आला तो आणि ईश्वरीला सरळ सांगत होता की लग्न करू नकोस. मोठा शहाणपणा करत आला. त्याला असं वाटलं की त्याचं आपण ऐकू, त्याचं आपण थोडीच ऐकणार आहोत. तो कोण लागतो एवढा मोठा. मला तरी ना खूप राग आला आहे त्याचा. इशू, तुला मी सांगते, या माणसावर ना तू अजिबात विश्वास ठेवू नकोस. काहीही बडबडत असतो नुसता. माथे फिरू काय सांगत होता तर म्हणे लग्न करू नकोस. काय पुरावा होता त्याच्याकडे. तेव्हा मग इथे नमू म्हणत असते की अगोदर बाबाचा ॲक्सिडेंट घडून आणला आणि आता तुझं लग्न थांबवण्याचा प्रयत्न करतोय. बघ इशू, काही झालं ना तरी त्या माणसावर अजिबात विश्वास ठेवू नकोस तू. तो माणूस कसा आहे आपल्याला चांगला समजलेला आहे. माथे फिरू येतो, काही उगीच सांगण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मग नम्रता म्हणते की नाही, मला असं वाटतंय ना की ईश्वरी आणि आत्या नक्कीच अर्णव सर आलेले ना इथे कोणत्या तरी कारणासाठी आलेले. आणि मला तरी असं वाटतंय इशू, त्यांच्या बोलण्यामध्ये ना आणि त्यांच्या चेहऱ्यावर डोळ्यांमध्ये मला ना जरा खरेपणा जाणवत होता. म्हणजे ते जे काही बोलण्याचा प्रयत्न करत होते ना ते नक्कीच काहीतरी खरं असणार आहे. त्याच्यामागे नक्की काहीतरी कारण असणार आहे असं मला वाटतंय. कारण त्याशिवाय ते काही बोलणारच नाहीत. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मामा म्हणत असतो की नाही अर्णव, असं करून चालणार नाही. तुला हे सगळं सत्य जे आहे ते ईश्वरीला सांगावंच लागणार आहे. त्याशिवाय त्या ईश्वरीला जे काही वाटतंय ना की तू तिच्या बाबांचा अपघात घडवून आणला आहेस आणि तू तिच्या आयुष्यातला विलन आहेस आणि हे जर तिच्या मनातून कायमचं पुसून टाकायचं असेल तर तुला राकेशचं सत्य जे आहे ते ईश्वरीला सांगावंच लागेल. तोपर्यंत तू तिच्या आयुष्यामध्ये विलन बनून राहणार आहेस आणि ती तुला विलन समजते. त्यामुळे प्लीज असं करू नकोस. त्यावेळेला मग आता तो म्हणायला लागतो की नाही मामा, काही झालं ना तरीही मी शांत बसणार नाही. तेव्हा मामा म्हणतो की हो, तू शांत बसू नकोस, तू सांग. पण अर्णव म्हणतो की हे सत्य मला ताईपर्यंत पोचू द्यायचं नाही, म्हणून मी ईश्वरीला हे सांगत नाही आहे. ताईला त्याचा त्रास होईल आणि ताईचा झालेला त्रास मला बघवणार नाही. त्यामुळे मी ईश्वरीच्या आयुष्यात विलन ठरलो तरी चालेल, परंतु मी ताईला हे सगळं सत्य जाणून देणार नाही. तेव्हा मग लगेचच मामा म्हणतो की ठीक आहे, मग तू मला सांग की तू ईश्वरीचं आयुष्य बर्बाद झालेलं चालेल तुला. अंजलीचं वाचवशील पण ईश्वरीचं काय. तिचं आयुष्य बर्बाद होईल ना त्या राकेशशी लग्न करून. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही, मी तिचंही आयुष्य बर्बाद होऊ देणार नाही, असं काहीतरी करणार आहे. तेव्हा आता राकेश घरी आलेला असतो आणि तो म्हणतो की ईश्वरीजी, तुम्ही काळजी करू नका. काय ना काका म्हणजेच बाबा जरी हॉस्पिटलमध्ये असले ना तरीही आपलं लग्न हे होईलच. नका काळजी करू तुम्ही. आपण बाबा बरे होतील की नाही याची वाट बघायची नाही. आपण त्यांच्या इच्छेसाठी लवकरात लवकर लग्न करून मोकळं व्हायचं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, आपण थोडे दिवस थांबूया. आता इतक्यात हे लग्न करायला नको, मला थांबायचं आहे, असं ईश्वरीने बोलल्याबरोबर इथे आता राकेशला फार मोठा धक्का बसलेला असतो की ईश्वरीने सरळ लग्नाला नकार दिला आहे आणि ती थांबूया असं म्हणते. मग आता ईश्वरीला नेमकं समजलेलं असतं की हा राकेश लग्नाची घाई कशाला करतोय आणि म्हणूनच ती त्याला गप्प बसायला सांगत असते आणि राकेशच्या लग्नाच्या घाईमुळे तिला संशय आलेला असतो. आता नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब